तुम्हाला कधी वाटलंय का लो व्हॉल्यूममध्ये सॉन्ग बोरिंग ऐकायला येतं, पण हाय व्हॉल्यूममध्ये ते भारी वाईब देतं? याचं कारण असं की आपले कान सगळ्याच फ्रिक्वेन्सी समान ऐकत नाही. लो व्हॉल्यूममध्ये बेस कमी ऐकायला येतो, हाय फ्रिक्वेन्सीज पण डल वाटू शकतात, मिड रेंज जास्त ऐकू येते, म्हणून गाणं फ्लॅट किंवा बोरिंग वाटायला लागतं. पण व्हॉल्यूम वाढवल्यावर बेस सडनली भरून येतो, हाईज क्लिअर होतात, फुल स्पेक्ट्रम बॅलन्स वाटतो, म्हणून गाणं अलाइव्ह वाटायला लागतं. हा कॉन्सेप्ट म्हणजे इक्वल लाऊडनेस कॉन्शियर. हाय व्हॉल्यूममध्ये फक्त कान नाही तर बॉडी पण फील करते. किक आणि सब एक वेगळा इम्पॅक्ट देतो. लो व्हॉल्यूममध्ये हा फिजिकल फील नसतो, इमोशन कमी वाटतो. हाय व्हॉल्यूम इज इक्वल टू ब्रेनला जास्त सिम्युलेशन देतो, डोपॅमिन रिलीज जास्त आणि एनर्जी फील होते, म्हणून सेम सॉन्ग हाय व्हॉल्यूममध्ये मस्त वाटू शकते. प्रोफेशनल ट्रॅक्स मिक्स करताना इंजिनियर्स मॉड्युलेट व्हॉल्यूमवर मिक्स करतात, कारण हाय व्हॉल्यूममध्ये सगळंच चांगलं वाटू शकतं आणि आपण फसू शकतो. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट, जास्त व्हॉल्यूम इज इक्वल टू रिस्क, इयर फटिक, हिअरिंग डॅमेज, स्पेशली लॉंग टर्मसाठी. म्हणजे कन्क्लुजन असं की लो व्हॉल्यूम इज इक्वल टू इनकम्प्लीट साऊंड, बोरिंग एक्सपिरियन्स. हाय व्हॉल्यूम इज इक्वल टू फुल फ्रिक्वेन्सी प्लस बॉडी फील प्लस ब्रेन सिम्युलेशन इज इक्वल टू गुड एक्सपिरियन्स. तरीसुद्धा कानांच्या सेफ्टीसाठी हाय व्हॉल्यूम टाळण्याचा प्रयत्न करा आणि अशाच टिप्स आणि फॅक्ट्ससाठी नादशास्त्राला फॉलो करा.